नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला. याला कारण असं आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होते. तर 50 वर्षात स्त्री चळवळीची कशी वाटचाल झाली, किती लोकांपर्यंत ती पोहोचली, कुठल्या कुठल्या क्षेत्रावर काही प्रभाव पडला का, हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण गप्पा मारतोय. त्यासाठी आज मिळून साऱ्याजणीची मैत्रीण साहित्यिक अश्विनी आली आहे. नमस्कार अश्विनी. अश्विनी धोंगडे ही निवृत्त प्राध्यापक आहे आणि ती ख्यातनाम लेखिका सुद्धा आहे. तर अश्विनी, तुला स्त्री चळवळ पहिल्यांदा कधी भेटली आयुष्यात? तसं मी स्त्री मासिक वाचतच होती, पण खरी जाणीव झाली ती लग्नानंतर. याचं कारण असं आहे की लग्नापूर्वीचं माझं आयुष्य आणि लग्नानंतरचं माझं आयुष्य याच्यात खूप फरक होता. मी स्वभावाने अतिशय हाडवी, भावना प्रधान आणि एक रोमॅन्टिक वृत्तीची, प्रेमकविता करणारी, जीवनावर प्रेम करणारी आणि माझ्या घरचं वातावरणही तसं होतं. बस हे आई वडिलांचं सुद्धा एकमेकांवरचं प्रेमही बघत होते आणि एक दंपती जीवन किती सुंदर असतं अशा काही कल्पना होत्या जीवनाबद्दल. आणि मग आपलं जीवन असंच असणार आहे काव्यामुळे आणि छान असं सगळं डोक्यात होतं. कवितांमधनं ते व्यक्त होत होतं. ते कविता प्रसिद्ध होत्या स्त्री मासिकात, रेडिओवर, कुठे कुठे थोडं नाव व्हायला लागलं होतं. आणि अशा या काहीतरी स्वप्नमय जीवन जगता जगता एक दिवस मला इंग्लिश शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करून टाकलं. तेव्हा काही विचारही केला नाही की लग्न म्हणजे इतर गोष्टींचं सुद्धा, घरातली परिस्थिती, त्या माणसाची दृष्टिकोन किंवा त्यांचं जीवनाबद्दलचं काही तत्त्वज्ञान, हे काही डोक्यात नव्हतं. त्यांचं शिकवणं आवडलं, चेहरा आवडला, लग्न करून टाकलं. पण लग्नानंतर हळूहळू असं लक्षात आलं की लग्न म्हणजे काही नुसतं रोमॅन्टिक सिनेमा किंवा एखादी कविता किंवा एखादी कादंबरी नव्हे. वास्तवाचे जेव्हा चटके बसायला लागले त्यावेळी लक्षात आलं की आयुष्यामध्ये हिशोब, गद्यमयता, पैसा, व्यवहार या गोष्टींना जास्त महत्व आहे. आणि प्रेम ही गोष्ट तशी फारशी वाटायला येत नाही आणि ती केवळ आली तर ती शारीरिक पातळीवर येते. आणि मग एकूण त्यांच्या घरातलं वातावरण, पारंपरिक वातावरण, सनातनी एकूण वृत्ती जगण्याची, आणि स्त्रीला दुय्यम स्थान हे तर अगदी नाही, असं काही नव्हतं. कोकणस्थ देशच अशा वेळी खूप निराशा आली पडली आणि मग खरंच वाटायला लागलं एकदा पळून सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला. नंतर कुठेतरी हॉस्टेलमध्ये राहावं असं वाटायला लागलं. पण पुन्हा पुन्हा मनात विचार केला की पळून जाण्यात अर्थ नाही. मला या निसटत्या वाळूवर पाय रोवून उभं राहायला पाहिजे आणि जी काही वादळं येत आहेत त्यांना खंबीरपणे तोंड द्यायला मला शिकलं पाहिजे. जर मी शिक्षण घेतलेलं आहे, मला बुद्धी आहे, मी विचार करू शकते, मला एक अशी खात्री आहे की मी दुसऱ्यांची मतं पालटवू शकेन, असं पण एक वाटत होतं कुठेतरी आतून. आणि म्हणून मी माझा एक वैचारिक स्वतःशी संघर्ष सुरू झाला. बाहेरचा तर संघर्ष होताच, पण मनातल्या मनात स्वतःशी सुरू झाला. आणि मी असा निर्णय घेतला की मी इथं लटपटत्या पायाने सुरुवात केली तरी मी खंबीरपणे या वाळूमध्ये मी माझे पाय रोवून उभी राहीन आणि मी तशा आयुष्यात राहिले. त्याच्यासाठी मला जसं मन खंबीर करावं लागलं तसं विद्याताईंचाही खूप आधार मिळाला.
त्यांच्या लेखनाचा, त्यांच्याशी बोलण्याचा. त्याप्रमाणे हळूहळू असं दलित साहित्य खूप वाचलं, आवडत होतं. आणि असं लक्षामध्ये आलं की मराठी ही कविता, जी प्रेमकविता लिहिली जाते ती तद्दन खोटी कविता. त्या कवितेवर तिची फिर्याद आहे, असं माझी पहिलीच कविता आहे की ज्या कवितेनी आयुष्याचं नग्न सत्य कधीच समोर आणून दाखवलं नाही, त्या कवितेवर माझी फिर्याद आहे. म्हणून मी असं ठरवलं की आपण अशी वास्तववादी कविता लिहायची. आणि त्या एक प्रकारच्या धगधग जी होती मनामध्ये, दडपलेपणा होता, त्याच्यातून स्त्री सुप्त हे जन्माला. आणि त्या कविता खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या, त्याचं खूप कौतुक झालं. त्या जाहिरातीच्या स्वरूपात आहे, कुठे कम्प्युटरच्या स्वरूपात आहे, पण तिथं माझी धडपड होती. तुला एकच 2 ओळी सांगते की तू कोण बाई, तर मी इकडची जाई. तू कोण बाई, मी 2 मुलांची आई. तू कोण बाई, मी सासू सासऱ्यांची दाई. तरी सुद्धा प्रश्न आहे की तू कोण बाई, तर माझं मलाच ठाऊक नाही. हे मला माहित होतं, माझं मलाच ठाऊक नाही. याच्यापासून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि मग त्याच्यातून मी स्वतःला ओळखायला शिकत गेली. माझी नोकरी सुद्धा मला त्या दृष्टीनं खूप पूरक ठरली, कारण मी महिलांच्या कॉलेजात काम करत होते. आणि तू पुढे प्राचार्य पण झाली. आणि त्यामुळे मुलींशी माझा खूप जवळनं संबंध आला. आणि आमच्याकडे येणारा जो वर्ग होता तो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, आणि नंतर एकदम एक राजकीय पुढारी किंवा खेडेगावातले श्रीमंत लोक यांच्या मुली. यांचे प्रश्न जेव्हा वेगवेगळे कळायला लागले तेव्हा स्त्री प्रश्नाकडे जास्त जास्त मी वळायला लागले. आमच्या कॉलेजमध्ये एक स्त्रीवादावर परिचर्चा झाली होती. त्याच काळात महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत मी स्त्रीवादावर लिहिलेलं होतं 2 लेख. तरी त्या गृहस्थांनी मला मराठी डिपार्टमेंटच्या मला बोलवलं नाही त्या कार्यक्रमाला. मी 2-3 वेळा गिरट्या घातल्या त्या हॉलवर, पण मला बोलवलं नाही त्यांनी. तेव्हा मी असं ठरवलं की आपण हे लोक स्त्रीवाद म्हणजे काय समजतायत मराठीत, मला शंका यायला लागली थोडीशी. म्हणून मी असं ठरवलं की आपण इंग्लिश आपला विषय आहे, तर पाश्चात्य स्त्रीवादाचा मुळापासून आपण अभ्यास करायचा. मग बेटी फ्रीडम पासून सुरुवात केली. जवळजवळ 15-20 पुस्तकं वाचली त्याच्यावर. आणि मग असं वाटायला लागलं की हे मराठीत यायला, आणि मग ते मराठीत हळूहळू लिहायला लागलं. ते खूप मोठं तुझं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण ते माहीत करून हवं असतं, पण इंग्लिशची आडकाठी होते किंवा पुस्तकं मिळत नाहीत. आणि अशा बऱ्याच वाचत. आणि स्त्रीवाद म्हणजे काय किंवा तो कुठून आला हे सुद्धा नेमकेपणाने माहीत नसतं. आणि मग प्राचार्य जेव्हा झालीस तेव्हा तुला काय काय अडचणी आल्या, एक स्त्री म्हणून का SNDT असल्यामुळे ओके झालं? नाही, प्राचार्य म्हणून स्त्री म्हणून तर खूप अडचणी आल्या. मला आठवते तू लेख लिहिलेला स्त्री म्हणून तर अडचणी आल्याच. काही आरोपही झाले, पैसे खाल्ल्याचे सुद्धा आरोप झाले. म्हणजे जे कधी माझ्या रक्तातही नव्हतं किंवा कधी डोक्यातही विचार आले नाही, तेही खोटे आरोप झाले. नंतर थोडासा एक नाजूक असा प्रश्न होता की मग आमची 2 कॉलेजेस असताना एक पद हे राखीव ठेवलेलं होतं आणि दुसरं पद हे ओपन व्हायला हवं होतं. तर मुंबईचं पद हे राखीव होतं, तिथे प्रधान म्हणून BCचे प्राचार्य होते. तेव्हा मी असं म्हटलं की आहे माझं पद हे आता ओपन व्हायला पाहिजे. मी प्रभारी होते, माझं पद हे ओपन व्हायला पाहिजे. पण मला त्या काळच्या व्हाईस चान्सलरनी सांगितलं की मी काही या प्रश्नात पडणार नाही, मला नकोय डोक्याला हा त्रास, तू कोर्टात जा. आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करत होते इतक्या प्रेमाने 20-25 वर्ष, त्या संस्थेच्या विरोधात मी हाय पिटिशन अर्ज केला, कोर्टात गेले. तिथं सिद्ध केलं की ही पोस्ट ओपन व्हायला पाहिजे, कारण 50% हे भरलेलं आहे. आणि त्या काळामध्ये नंतर शिक्षण संचालनालयाने सुद्धा असा हे काढला की ही जागा ताबडतोब तुम्ही भरायला पाहिजे. आणि मग रितसर जाहिराती येऊन अर्ज आले, 20-25 अर्ज आले.
तरी सुद्धा माझी निवड झाली त्याच्यामध्ये. आणि मग तुला विशेष काही करता आलं का प्राचार्य झाल्यावर? मला असं वाटलं की स्त्रियांच्या कॉलेजात स्त्री प्राचार्य पाहिजे. कारण मुली मनातलं जे काही आहे ना ते येऊन फक्त आपल्याला सांगतात. एक तुला उदाहरण देते मी नेहमी माझा दृष्टिकोन असा होता की भाषणातनं माझ्या किंवा बोलण्यातनं मुलींशी संबंध ठेवण्यातनं किंवा मुलींना ते पुस्तकं अशा प्रकारची त्यांना देणं वाचायला त्यांच्यापर्यंत ती पोहोचवणं. आणि त्या काळामध्ये सुमा चिटणीस व्हाईस चान्सलर होत्या. त्यांनी आमच्याकडे एक भारतीय स्त्रीची सद्यस्थिती असा एक पेपर आणला. त्यामुळे सुद्धा त्याच्यात सुद्धा मी लेख लिहिले होते. आणि ते मी तो शिकवायला घेतला FY ला असून सुद्धा मी तो शिकवायला घेतला. कारण मला खूप त्याच्यात बोलण्यासारखं होतं. मला वाटतं तू स्वतः एकदा व्याख्यानाला आली होतीस किंवा विद्यार्थ्यांची अशा लोकांची मी व्याख्यानं ठेवत होते त्याच्यासाठी. एक प्रसंग असा घडला की एक खूप श्रीमंत मुलगी होती आणि तिचं लग्न ठरवत होते. हे फार वाईट आहे की SY दिवायला आली मुलगी की तिची परीक्षा पाहायचं नाही, तिचं काय हे आहे ते पाहायचं नाही, पण तिचं स्थळ आलं की लग्न करायचं. तर ती मला म्हणाली की चांगलं मुंबईचं स्थळ आलेलं आहे, परदेशातनं आलेला मुलगा आहे, कोल्हापूरकडे शेती आहे, तो इंजिनियर आहे. आणि मी म्हंटल तू इतकी हुशार मुलगी आहे, जरा थांब, परीक्षा जवळ आली आहे वगैरे. तर नाही म्हणाली, माझ्या घरचे नाही ऐकणार, मंत्र्याची मुलगी. तर गेली ती, 4 दिवसात येते म्हणाली आणि गेली. आणि आली 4 दिवसाच्या आधीच आली. म्हणाली की बाई तुम्हाला नमस्कार करायचा आहे. म्हटलं का? तुम्ही जी आम्हाला शिकवणूक देता ना ती मी अंमलात आणली आहे. म्हटलं काय झालं? तर ती म्हणाली त्या मुलाने मला पसंत केलं, पाहिलं, आणि मी असं म्हटलं की आपण दोघ जण जरा गावाबाहेर हिंडून एकमेकांशी बोलूया. तर तो मला असं म्हणाला की तू छान आहेस, मला आवडलीस वगैरे, पण तू तुझ्या नाकाचं प्लास्टिक सर्जरी करून घे. तो सगळा खर्च मी करतो, ते मुंबईला आपण करू लग्नाच्या आधी, आणि त्यामुळे तू जास्त सुंदर दिसशील. ती तेव्हा म्हणाली, मी काही बोलले नाही. मी घरी आल्यावर आईवडिलांना सांगितलं की मी या मुलाशी लग्न करणार नाही, मला हे स्थळ अजिबात पसंत नाही. जो आज मला नाकाबद्दल सांगतोय तो उद्या मला शरीरातल्या इतर अवयवांबद्दल सुद्धा हे करायला सांगेल. म्हणून मला असं वाटलं की कुठेतरी एखादं बीज असतंय. अशी अनेक उदाहरणं आहेत की असं वाटलं की ते स्वातीचं थेंब जसे पडून मोती होतात तसे काही मोती नक्कीच झाले, आणि ती माझी कमाई आहे. आणि लग्नानंतर मुलं बाळ किती आणि कसं? लग्नानंतर मला एक मुलगा एक मुलगी आहे. आणि म्हणजे दोघांनाही मी सारख्याच ह्यानी वाढवलं. ते एक चांगली गोष्ट झाली की. पण त्याच्या वडिलांचं काय होतं दृष्टी? त्यांना तसा हे नव्हता, म्हणजे त्या बाबतीत त्यांना इंटरफिअर करण्याचा हे नव्हता बस. पण मुलालाही स्वयंपाक शिकवला, मुलीलाही शिकवला, दोघांनाही परदेशात जाण्याची संधी दिली, दोघांनाही सारख्याच पैसा खर्च केला. मुलाचं सुद्धा लग्नाला तेवढाच पैसा त्या लोकांनी एवढा खर्च केला. आणि मुलगी तर आज म्हणजे माझी जी एक आदर्श स्त्रीची किंवा स्त्रीवादी स्त्रीची कल्पना आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुलगी आहे. तिचा संसार पाहते. तिचं नाव शताक्षी. आणि ती ह्याच्यात अटलांटामध्ये ती युनिव्हर्सिटीमध्ये कुठला विषय शिकवते? इकॉनॉमिक्स शिकवते ती. आणि आता ती डीन झाली, वरच्या पोस्टवर गेली आणि ती फुल फ्लेश प्रोफेसर झाली. आणि ती सगळ्यात लहान वयात झाली म्हणून तिचं सत्कार झालाय. आणि मुलगा इथे BArch झाला, मग कॅनडा जाऊन MArch झाला, आणि याला शिकागोला जाऊन त्यांनी 2-3 कोर्सेस केले. पण त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा नव्हता. तो पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये या संस्थेच्या कॉलेजमध्ये भानुबेन नानावटी कॉलेजमध्ये तो हे शिकवतो, आर्किटेक्चर शिकवतो. आणि सुनबाई
सुनबाई तर खूपच हुशार आहेत. तेव्हा 10वीला 12वीला MA ला BA ला सगळीकडे पहिले आलेली आहे. तिचं नाव काय? PhD आहे. तिचं नाव मृणाल. मृणाल. आणि ती तत्सम ट्रान्सलेशन. ओके. हा, त्याच्या तिचा एक स्वतःचा ब्युरो आहे. हो. आणि ती स्वतः ट्रान्सलेशन करतेच. पण तिने आता काही कोर्सेस तयार करून एक 100-125 विद्यार्थी असे तयार केलेले आहेत. विद्यार्थी मोठी माणसं सुद्धा की जी आता तिच्याकडनं कामं घेतात आणि करून देतात. अरे वा. असं ती हे करते. आणि ती डेक्कन कॉलेजमध्ये ट्रान्सलेशनचा एक पेपर पण शिकवते. आणि स्त्रीवादी असल्यामुळे सासू सून या नात्यात काही छान झालं का? नाही. कधीच क्लॅश येत नाही. आणि आला तरी ना दोघी एकमेकींना सॉरी म्हणतो. येतो बोलता. बरोबर आहे. माणसाला तरी बोलतो. मी सुद्धा एखाद्या वेळी पटकन तुला काहीतरी बोलते. पण असा कधीच नाही आला प्रसंग. कारण तिला सुद्धा जाणीव आहे की आपल्या सासूला एक सामाजिक जीवनात स्थान आहे. आणि म्हणून माझा 75वा वाढदिवस तिने वेगळ्या प्रकारे साजरा केला. तिने माझ्या मैत्रिणींना किंवा इतर लोकांना माझ्याबद्दल बोलायला लावलं. त्यांची एक फिल्म तयार केली. आणि तिने माझ्या स्त्रीसुक्त कवितांचं इंग्लिशमध्ये भाषा. खूपच छान. ओड टू विमेन म्हणून ते प्रसिद्ध झालं. आता तुझं लेखन काय चालू आहे? आता माझं लेखन ना थोडं स्त्रीवादी नाही आहे. पण नोबेल पारितोषिक मिळालेले जे 2000 सालानंतरचे गेल्या 23 वर्षातले लेखक आहेत त्यांच्या मूळ कृती मी वाचते. म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही. त्याच्यात बायका बिचाऱ्या दोघी तिघीचे. टोनी मॉरिसन फ्रेंच हे आहे. तर त्यांच्या मूळ कादंबऱ्या वाचते. त्या कादंबऱ्यांवर विवेचन लिहिते. एक लेख तसा लिहिते आणि एक लेख त्या लेखकावर लिहिते. आणि मराठी वाचकांना यांची माहिती. मला आश्चर्य असं वाटलं की लोकांना माहीत सुद्धा नसतं की साहित्याला नोबेल पारितोषिक आहे. हे एका इंजिनियर मुलाला माहित नव्हतं. त्यामुळे ते पुस्तक चांगलं होईल असं वाटतंय. आपल्या मिळून मोयांच्या कादंबरीवर पुस्तकांच्या मनात. पुस्तकांच्या जगामध्ये. तर एकूण म्हणजे तुला आता जे लेखन तू केलं आतापर्यंत किती झाली तुझी पुस्तकं? माझी 50 झाली. हो, अभिनंदन. 75ला 50 आणि तुझं लहान मुलांची धरून. हो, प्रकाशक लहान मुलांची भाऊ आहे तो नाहीये. प्रकाशक इतर सुद्धा आहे बाकीचे. म्हणजे मलाही असं वाटलं की आपलं घरचंच हे छापतायत असं कोणाला वाटत नाही. म्हणून श्रीविद्या पहिलं पुस्तक श्रीविद्यानी काढलं जेव्हा मधुकाका कुलकर्णी घरात होते. नंतर कॉन्टिनेंटल मी काढलं. उन्मेष प्रकाशन मी काढलं. बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे तुझे बालसाहित्य जेव्हा तू लिहितेस ना, म्हणजे आता मी सारखं असं म्हणते की जरा मिळून साऱ्या जणी बालक यांच्यावरती फोकस करायला पाहिजे, कारण तिथून सुरुवात व्हायला पाहिजे. तर तुला ते लिहिताना असं वाटतं का की हे जास्ती अवघड आहे मुलांसाठी लिहिणं? हो, मी खरं सांगू का की माझी आता इच्छा असून सुद्धा मला ते आता यायला जमत नाहीये. एक 10 वर्षांपूर्वीपासून मी ते सोडून दिलं. पण मी फॅन्टसी हा प्रकार वापरला जो इंग्लिशमध्ये नव्हता विशेष. आणि त्याचं खूप स्वागत झालं. त्याच्या म्हणजे बालसाहित्य लिहिणं अवघड तर आहे, पण ते लिहिण्यात एक गंमत आहे. आणि ते जास्त क्रिएटिव्ह आहे, वेगळ्या जगात जाणं आहे. आणि माझं प्रत्येक पुस्तक हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे असं मला वाटतं. यशच्या कल्पक कथा, कल्पक म्हणजे मी फॅन्टसीला शब्द वापरला. त्याला 2-3 पारितोषिकं पण मिळाली त्या पुस्तकाला. ते इंग्लिशमध्ये पण झालं पुस्तक. आणि इंग्लिशमध्ये कोणी हिनीच केलं? मृणाल? नाही, मृणाल लग्न नव्हतं झालं तेव्हा, त्याच्या आधी झालं कोणीतरी. आणि पुढे आता तुला काय विशेष करावं असं वाटतंय आणि काय काय? मला खरं म्हणजे हा नोबेल पारितोषिकाचा याचा दुसरा भाग मला करायचा आहे. कारण हे जे आपल्या मिडल ईस्ट मधले जे लेखक आहेत ना ते पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. पामुक सारखा लेखक आहे की त्याचं लेखन कुणाला माहित नाही.
किंवा J.M. कोएत्झी आहे जो आता ऑस्ट्रेलियात शिफ्ट झालेला आहे, त्याचं डिसग्रेस ही कादंबरी गाजलेली कोणाला माहित नाही. तर असे लोकांवर जरा जास्त फोकस करून घ्यावं असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे ललित लेखन करणं मला आवडतं. आणि जवळजवळ एक 22-25 ललित लेखनाचा मी संग्रह प्रकाशकांकडे दिलेला आहे, पाईपलाईन मध्ये आहे. जेव्हा वेळ होईल तेव्हा. कथा कादंबऱ्या असा तुझा कादंबरी ब्लॅक अँड व्हाईट म्हणून एक प्रसिद्ध झाली, आणि ती सगळी थोडी आत्मकथनात्मक नाही, सगळीच आत्मकथनात्मक आहे, पण कादंबरीच्या फॉर्म मध्ये लिहिली. पण आत्मकथनात्मक म्हणजे व्यावसायिक आत्मकथनावर आहे. मी घरातली मी कुठेही आलेली आहे, पण प्राचार्य म्हणून मी आलेली आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि स्त्रियांना सुद्धा कमीपणा देण्याची जी एक वृत्ती आहे, किंवा शॉर्टकट्स काढण्याची जी वृत्ती आहे, किंवा पीएचडीच्या गाईडनी पैसा मिळवण्याची जी वृत्ती आहे, या सगळ्यांवर अगदी परखडपणे त्या कादंबरीत लिहिलंय. महाराष्ट्र टाइम्सनी त्याच्यावर चांगला अभिप्राय दिला होता. आणि अजूनही काही प्राचार्य लोक किंवा इतर डिपार्टमेंट विचारतात या आमची डायरी सोडून गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय की हे राजकारण जे आहे ना शैक्षणिक, ते खूप ठिकाणी आहे, सगळीकडेच आहे. स्त्री चळवळीचा साहित्यावर काय परिणाम झालाय असं तुला वाटतं? म्हणजे झालाय का मुळात स्त्री चळवळीचा साहित्यावर परिणाम झालाय ना? झालाय. आणि परदेशात तर झालेलं असेल. म्हणजे जवळजवळ पॅरलच आहे. स्त्री चळवळी काय किंवा लेखन काय, व्हर्जिनिया वुल्फचं लेखन काय, किंवा बेटी फ्रीडन तर लिहित होती त्यावेळेला सुद्धा. ज्या प्रकारचं म्हणजे एक इन्स्पिरेशन मिळावं लागतं लेखकाला, म्हणजे वातावरण तयार व्हावं लागतं, ते सगळं रॉ मटेरियल ते स्त्री चळवळीतूनच. आणि आपल्याकडे तशा तुला कुठल्या वाटतात म्हणजे कादंबऱ्या की जिथे स्त्री चळवळ आणि हे असं आता तू जसं पाश्चिमात्य याच्यात म्हणालीस तसं, म्हणजे उदाहरणार्थ ब्र असेल किंवा कविता महाजनच्या ज्या आहेत, मेघना पेठेच्या आहेत, या सगळ्याच लिहिणार आहेत. गौरीच्या सुद्धा आहेत तशा. नीरजा ज्या प्रकारे, नीरजा आता गद्याकडे वळली, कथांकडे. प्रज्ञा सुद्धा आणि या चळवळीतल्याच आहेत, त्यामुळे त्या जास्त. कविता महाजनचं विशेष जाणं होण्यासारखं आहे, आणि तिचं जाणं सुद्धा त्यामुळे जास्त शौकिंग वाटतं. आणि थोडं पुन्हा तुझ्या पुन्हा असं वाटतंय बरं का गीताली, की एक थोडं सारे दीप आता विझू लागले की काय, अशी थोडीशी निराशेची भावना आली की आता लेखक किंवा कविता सुद्धा स्त्रीवादी कविता लिहिणारे फार कमी आहे. म्हणजे एखाद दुसरी कधीतरी स्त्रीवादी कविता लिहायची आणि नंतर आपल्या नेहमीच्या चाकोरीबद्ध कविता लिहायच्या, याचं नाही मला हे पटत. म्हणजे मी असं म्हणते की मी अंतर्बाह्य स्त्रीवादीच आहे. म्हणजे कुठल्याही दृष्टिकोनातनं मी आता तुमच्या घरी कुणाशी बोलले किंवा सिनेमा पाहिला, एखादी कथा वाचली, तर एखादा प्रसंग पाहिला, तर मी स्त्रीवादी दृष्टिकोनात बातम्या सुद्धा मी तशा वाचते. म्हणजे तो माझ्या पर्सनॅलिटीचा एक भाग झाला. तशा लोक मला खूप कमी दिसतात. खरंच वाईट वाटतं. म्हणजे मला आता असं वाटतं म्हणजे घरी वाचायचं किंवा लिहायचं, पण घरी वागताना मात्र वेगळं पारंपरिक स्त्री म्हणून वावरायचं, हे नाही पटत. पुरुषांच्या साहित्यावर काही परिणाम झालाय का लेखनावर? स्त्री लिहायला लागले, स्त्रियांच्या हालाबद्दल लिहायला लागले, पण अजूनही खंबीर स्त्रीवादी बाई नाही उभी करतात. आणि याचं कारण असं आहे की मुळात स्त्रीवाद म्हणजे काय आहे कळायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि एक ऑब्झर्वेशन असं की पुरुष लोकांना स्त्रियांचं साहित्य किंवा ही मासिक सुद्धा हल्ली वाचत नाही. माझ्या घरी हे येतच आता वेळून साड्या जाणी मृणाल आणि मी वाचतो, बाकीचं मुलगा आणि बायकांचं उघडत नाही.
हे पण फार तो वाईट. डायलॉग कधी होतो का की म्हणजे का नाही उघडत? नाही होत डायलॉग हा बंदच झालाय. म्हणजे मी तुला सांगते की एकदा एखादी काठी तुटली तर ती फेविकॉलचा जोड होत नाही, आयुष्यात होत नाही. एकदा जे काही लग्नाच्या पहिल्या 5-6 वर्षात जे काय रिलेशन निर्माण होतात ना, तीच पुढे तडजोडीच्या रूपात राहतात. त्याला ओरिजिनल रूप येत नाही. पण मग तुझ्या त्यामुळे एक नाही, कुठेतरी अंतर्मनात नैराश्य आहे नक्की. आणि ते साहित्यातून प्रकट व्हायला मदत होते असं तुला वाटतं? क्रिएटिव्ह म्हणजे मला साहित्याने साथ दिला मला सगळं. बायकांविषयी बरेच काही म्हणून जे की जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारचे लेख दबलेल्या आणि पुन्हा त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या. पण तुझा मुलगा आणि सून यांच्या नात्याकडे जेव्हा तू बघतेस तेव्हा तेव्हा मला खूप फरक दिसतो. खूप फरक दिसतो. म्हणजे मला असं वाटतं की दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ते एकमेकांच्या भावनांची खूप कदर. आणि ते फ्रेंड्स आहेत, म्हणजे मित्र आहेत खऱ्या. फ्रेंड्स आहेत खऱ्या. आता एकेरी नावाने अगदी हाका मारण्यापासून सुद्धा आणि स्वयंपाक पाणी सुद्धा दोघांनी मिळून करणं किंवा एखादी स्पेशल डिश मुलांनी तिच्यासाठी करणं किंवा दोघांनी मिळून कुठे बाहेर जाणं, बाहेर गावी जाणं. मला त्यांचे वादविवाद निदान आमच्या समोर तरी कधी झालेले पाहिलं नाही मिळालं. खूप मला 2 पिढी फरक जाणवला. आणि हा पुन्हा आणि मुलीच्या बाबतीत तर ती जास्त डॉमिनेटिंग वाटते. मला वाटतं की हा विचारा नको व्हायला. बरोबर. पण हे जे आहे म्हणजे स्त्री चळवळीचं हे देणं आहे मुलाच्या संदर्भात विशेषतः मी म्हणते, असं तुला वाटतं किंवा तुझ्या संस्कारांचं म्हणजे चळवळीतूनच ते आलेले आहेत तुझ्यापर्यंत? परिस्थिती सगळी बदलते. परिस्थिती बदलली. म्हणजे मुलं सुद्धा जे वाचतात पाहतात इतर ठिकाणी, तो तर अमेरिकेत होता त्यामुळे स्वयंपाक पाणी स्वतःच करत होता. तर त्यामुळे ते आणि स्वभाव जाणून सांगू का की एक सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता लागते माणसाला. दुसऱ्याला समजून आपल्या वागणुकीतून दुसऱ्याला त्रास होऊ नये किंवा दुसऱ्याचा विचार आपण करावा अशी वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. ती कधी माझ्या नवऱ्यामध्ये नाही. ते माझंच अपयश आहे की मी नाही करू शकत किंवा कदाचित ते जास्त डॉमिनेट आहे. पण हे मला सांग की तू आता अमेरिकेला वगैरे जातेस, हिच्याकडे लेकीकडे जातेस आणि तशी, तर तुला सामाजिक वास्तव याच्यामध्ये काही फरक आहे असं वाटतं आपलं? सामाजिक वास्तव म्हणजे तिथे आता 40 ते 45% हे घटस्फोटाचं प्रमाण आहे ना. माझ्या नातीच्या ज्या मैत्रिणी येतात ना त्याच्याशी बोलते ना कधीतरी एक मुली म्हणाली की मी माझ्या आईकडनं माझ्या वडिलांकडे जाणार आहे, पण तिथे वडिलांची म्हणजे सावत्र आई आहे आणि आईकडे गेलं की सावत्र. त्यामुळे मला कुठेच जावंसं वाटत नाही. अशा खूप स्टोरीज ऐकायला नाही. म्हणजे याच्यात पुन्हा असा मुद्दा येतो ना की एकच नवरा बायको असणं म्हणजे सावत्र आई वडील नसणं आणि त्यांच्यामध्ये ताण असणं, आणि इकडे सावत्र आई बाप दोघंही आहेत आणि ताण आहेत. म्हणजे ताण आहेतच. त्याच्यामुळे समजून घेणे. पण त्यांच्याकडे मुलं लवकर इंडिपेंडेंट होतात. कारण आपल्यासारख्या आपले पालक अगदी लग्न होईपर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत पैसा मिळवत असतात. तिथं मुलं स्वतः नोकऱ्या करतात, पैसा मिळवतात, शिक्षण घेतात आणि लग्न सुद्धा स्वतःच्या जीवावर करतात. म्हणजे मला मुलींनी हा फरक अनेकदा सांगितला की इथं ज्या इंडियन मुली आहेत त्यांचे आईबाप खर्च करतात आणि ज्या अमेरिकन मुली किंवा मुलगी आहेत ते स्वतः मिळवलेल्या पैशावर खर्च काय जो असेल तो करतात आणि आपल्याला त्याच्यामुळे त्यांना स्वातंत्र्याची किंमत माहित आहे काय आहे. आपल्या इथे नाहीये आपल्याकडची फार आहे. आणि तिथं सुद्धा आहे, तिथं सुद्धा आई बापांची वृत्ती तीच आहे की मुलांना सगळं पुरवायचं पाहिजे. म्हणजे आपलं इंडियन आपलं प्रेस्टीज दिसलं पाहिजे लग्न. आता चळवळीचं स्वरूप बदलत आहे असं तुला वाटतंय का? चळवळ संपली? मला चळवळ संपल्यासारखीच वाटते. म्हणजे मी मठामध्ये एक लिहिला होता सोमवारमध्ये
की तात्पुरतं रिॲक्शन देतात लोक. इश्यू बेस काहीतरी. हा, आता समजा ते निर्भयाचा हे झाले तर त्यावेळी मग हजारो लोकांनी मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढला. पुढे काही झालं नाही. पुढे काही झालं नाही. आता तसं म्हणशील तर पुढे ते विशाखा वगैरे सगळं झालं. म्हणजे एकीकडे पण समाज माध्यमातून पुढे काही झालं नाही. म्हणजे समाजाची जागृती त्यात पूर्ती निर्माण झाली. हो. त्याच्यातून काही निर्माण झालं नाही. कन्स्ट्रक्टिव्ह काही चळवळ निर्माण नाही. असं वाटतं की तात्पुरती रिॲक्शन देतात लोक, पण चळवळ नाही निर्माण. कारण स्वकेंद्री खूप झाली. पैसाही आहे आता आणि स्वतःपुरतं पाहण्याची वृत्ती पण आहे. पण बाई जास्ती सबळ झाली. आपल्याकडे म्हणजे स्त्रीवादी का नाही चळवळी होत, मला असं वाटतं की ज्या स्त्रिया या चळवळीत पडल्या असत्या ना, त्या स्त्रियांना आता एक सुखलोलूप मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आयुष्य छान आरामाचं वाटायला लागलेलं. म्हणजे मृणाल गोऱ्यांच्या मागे ज्या बायका येत होत्या त्या आता समजल्या. त्यांचा तो सामाजिक बदल आहे आणि आता नेतृत्व सुद्धा नाही राहिलं. नाही ना. आणि आता नेतृत्व नाही राहणार. सोपं नाही. राहणारही नाही. आणि आता याच्या पुढच्या काळात नाही. त्याच्यामुळे आता तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा देऊया आणि छान शांतपणे लिहित राहा आणि चांगले चांगले शांतपणाने लिहिता येत नाही. हो, अस्वस्थता पाहिजे. हा बरच असतो म्हणजे लेखकाला. त्यामुळे मला असं म्हणजे अस्वस्थ राहा आणि छान लिही. खूप शुभेच्छा. मस्त वाटलं.